हाय गाइस, हार्टफुलनेस ऐसे कंपटीशन 2024 के कैटेगरी 1 के ऐसे टाइटल के ऊपर आप सबके लिए मैं लेके आई हूँ मराठी में ऐसे। आप सबके डिमांड पर इसको मैंने मराठी में ट्रांसलेट किया है। सो आशा करती हूँ कि आपको यह कंपटीशन जीतने में मदद करेगा। तो चलिए शुरुआत करते हैं। निबंध का टायटल है जेव्हा सर्व काही तुमच्या विरुद्ध चाललेले आहे असे लक्षात येते तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उडते त्याच्याबरोबर नाही। आनंद, दुःख, चढउतार, यश आणि अपयश अशा धाग्यांनी देवाने जगाचे शास्त्र विणले आहे। प्रत्येक सकाळनंतर रात्री येते आणि प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते। या सार्वत्रिक कायद्याविरुद्ध निसर्गाने कधीही तक्रार केलेली नाही, पण त्याच्या अगदी उलट आपण माणसं मात्र सुखात उड्या मारायला लागतो आणि दुःखात रडायला लागतो। संकटे, वेदना, समस्या आणि दुर्दैव यामुळे आपले मन निराशाने भरून जाते आणि आपण देवाविरुद्ध तक्रारी करू लागतो। आपल्या आयुष्यातील हे दुर्दैव कधीच संपणार नाही असे वाटू लागते। संपूर्ण जग आपले शत्रू बनते, आपले नाते आपल्याला दगा देते। आयुष्यात आलेले अपयश आपल्याला इतके निराश बनवते की आत्महत्येचे विचार आपल्या मनात घोळू लागतात आणि कधीतरी कमकुवत मन त्याची शिकार होते। अशा परिस्थितीत हेनरी फोर्डचे हे वाक्य आपल्या मनात आशा पल्लवित करते की जेव्हा सर्व काही आपल्या विरुद्ध होत असते तेव्हा लक्षात ठेवा की विमान वाऱ्याच्या बरोबरीने उडत नाही। खरे तर आपल्या जीवनात समस्या आणि संकटे आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी येतात। ते आपल्या लपलेल्या शक्ती, क्षमता आणि प्रतिभा विकसित करतात। बेरीज जितकी कठीण तितकी ती सोडवताना आपल्याला जास्त आनंद होतो। पर्वत आणि खडक वादळांच्या विरोधात स्थिर उभे राहतात। जीवनातील समस्या देखील आपल्याला पर्वत आणि खडकांप्रमाणे दृढ आणि दृढनिश्चयी बनवतात। जीवनातील संकटांचा धीरोदात्तपणे सामना करणाऱ्या वीरांच्या जीवनाची इतिहास भरलेला आहे। रात्र नसेल तर सकाळचे सौंदर्य हरवते, अंधाराशिवाय प्रकाशाला महत्त्व नसते, समस्या आणि संकटाशिवाय जीवन निराश होते आणि ते त्याचे सौंदर्य गमावेल। जीवनातील प्रतिकूल परिस्थिती आपल्यातील दुर्बलता दूर करते, आपल्याला शुद्ध व कणखर बनवते आणि यश आणि कर्तृत्वाच्या आकाशात आपल्याला उंच भरारी घ्यायला शिकवते। अग्नीत जाळल्यानंतर सोने शुद्ध होते, त्यामुळे आपल्या जीवनातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजेत। जीवनातील प्रतिकूल परिस्थितींपुढे पराभूत होण्याऐवजी जीवनातील प्रतिकूलतेकडे स्वागताची वृत्ती अंगीकारली पाहिजे। लेखिका किरण सिंधु। तो आशा करती हूँ कि आज का ये निबंध आपको अच्छा लगा होगा। अच्छा लगा हो तो इस चैनल को सब्सक्राइब कीजिए अभी तक नहीं किया हो, वीडियो को लाइक करें, शेयर करें।